आणि आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबत सुषमा अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा दावा केलेला होता। सुषमा अंधारेंनी केलेल्या दाव्याला राजू गोरे यांनी समर्थनच दिलेलं आहे। राजू गोरे मृत अश्विनी बिद्रे यांचे पती आहेत। सुषमा अंधारेंनी केलेला दावा बरोबर असून बिद्रे हत्याकांडात तुषार दोशी यांनी आरोपी कुरुंदकरला मदत केली होती, त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांकडे दोषींची तक्रार केली होती असं गोरे म्हणतात। तुषार दोशी हे सध्या साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत आणि त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळेल असं वाटत नाही असं राजू गोरे म्हणतात। 11 एप्रिल 2016 ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता। गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं। यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेलेच गेले, परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन तपास अधिकारी आणि ह्या गुन्ह्याचा तपासाचा छडा लावणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो या मॅडमांच्या चाणाक्ष नजरेतून हे SMS सुटले नाही आणि कुरुंदकरच हा आरोपी आहे आणि यानेच काहीतरी अश्विनीचं बरं वाईट केलं या अंतिम निर्णयापर्यंत या तपास अधिकारी पोहोचल्या। मला अजून एक ह्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे, आत्ताचे जे सातारा पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे ही तपासाची जबाबदारी किंवा जिल्ह्याची जबाबदारी राहिली तर संपदा मुंडेला न्याय मिळेल असं वाटत नाही। तुषार जोशीबद्दल तक्रार दाखल केली होती की ह्या माणसामुळेच ह्या झाले, ह्याच्यावर कारवाई करावी, त्याची प्रचिती म्हणून त्याच्यावर कारवाई न होता याच गृहमंत्र्यांनी त्यांना राष्ट्रपती पदक मिळवून दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।